वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि खूप दिवसांनी परत हेच बोलण्यापेक्षा आज आहे गोकुळ अष्टमी. आज है गोकुल अष्टमी और श्री कृष्ण जयंती भी, जो मतलब दहीहंडी वगैरह फोडते वो वाला सीन. आणि आपण आज जाणार आहोत PCMCतली सर्वात मोठी दहीहंडी बघायला, जी वाकडला आहे. आणि अजून काय सांगू, सकाळपासून खूप पाऊस चालू होता. सुबह से बहुत ज़्यादा बारिश चालू थी. हिंदीमध्ये व्लॉग करायचं पण ट्राय करायचं आपल्याला, मराठी हिंदी मिक्स. कारण खूप लोकांच्या मध्येच कमेंट येतं की हिंदीत पण कर, खूप लोकांच्या मराठीत येतं. सो हम है ना ऐसा थोड़ा सा मिक्स वाला करेंगे की, पण माझी हिंदी थोड़ी काय बोलते त्याला टॉप क्लास नहीं. सो जाएंगे, आएंगे, खाएंगे, पिएंगे, ऐश करेंगे और क्या. तो ऐसा वाला बात करेंगे अपन. तो अभी निकल दे अपन, उधर जाईल मी. आणि तिथे पोचने के बाद मैं दाखवीन तुम्हाला कि कैसी रहती है PCMC की सबसे बड़ी दहीहंडी. तो सकाळपासून पाऊस चालू होता, सुबह से बारिश चल रही थी. अभी इधर से दिख रहा है कि नहीं पता नहीं मेरे को, बट बारिश चल रही थी. बारिश तो भी क्लियर हो चुकी है गाइस, और अभी देखते हैं आगे जाके क्या होता है. इधर ना मारंजी गांव में ऐसी एक दहीहंडी है, जैसे मतलब पुणे में बहुत जगहों पे है, पुण्यात खूप ठिकाणी आहे अशी, जिथं एका व्यक्तीच्या असं अंगात वगैरे येतं आणि मग तो हंडी फोडतो. आणि ती अशी दोरीला वरती नसते बांधलेली, किंवा जी आता फॅशनेबल निघाले, लोक कलाकार वगैरेला बोलतात. PCMCची सर्वात मोठी तीच बघणार आहे आपण. पण ही कशी ना वेगळी दहीहंडी थोडी, म्हणजे अंगात येतं त्याच्या आणि तो ऑटोमॅटिक जाऊन ती फोडतो. कसं मला पूर्ण स्टोरी माहिती नाही, मी काल परत रीलवर बघितलं, एक जण सांगत होतं पुण्यामध्ये अशा प्रकारची दहीहंडी होते. सो ही मारंजी रोडवर चालू आहे. सो बघू आपण जाऊन ती कशी होती. चहा समोर मिलेनियम, आणि इकडं चालू येते दहीहंडी. सो समोर हा मिलेनियम मॉल, आणि मिलेनियम मॉलच्या एक्झॅक्ट समोर इकडं ती दहीहंडी जाते. दिसलं का ते श्रीवीला. आणि राम वाकडकरने आयोजित केलं. सो लेट्स जाऊन बघू. राजा मेरा अब भी सब पे भारी है. श्रीरंगप्पा पारणे आपलं राम वाकडकर युथ सोशल फाउंडेशनच्या वतीनं सन्मानानं सहर्ष स्वागत. सिने अभिनेत्री सायलीताई संजीव आपलं देखील सन्मानानं सहर्ष स्वागत. राजेंद्र तरस आपलं मनपूर्वक स्वागत. मंचावरील सर्व रामभाऊ वाकडकर यांच्यावरती मनापासून प्रेम करायला. वरती जाऊन बोलतो मी, जातो मग बोलतो तुमच्याशी. यस आगे आपण लोक वापस रूम पे. आणि तिथं मी का जास्त नाही थांबलो, कारण व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की खूप जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिक पण खूप गेली होती. मग नंतर बाईकचा इश्यू नको व्हायला. आणि नंतर ट्रॅफिक जर जाम झाली ना, तर भोंकर चौक माहिती आहे तुम्हाला, जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात, इंजोडीत स्पेशली इंजोडीत लक्ष्मी चौक जवळ जे राहतात, तासावडे, मारुंजे किंवा लक्ष्मी चौकने जाणारे जे मानकडे वगैरे जातात, त्यांना चांगलं माहिती की भोंकर चौकच्या ट्रॅफिकमध्ये जर एकदा फसला तर काय सीन होतं. तो वेगळी गोष्ट पाठ झाला. आपण बात करते दहीहंडी की. तो दहीहंडी अपन जाते समय जो अपन ने बघितली, तो दहीहंडी का प्रकार था कि मैंने कल परसों रील पे देखा कि एक मराठी अभिनेता होता. मराठी अभिनेता नाही म्हणते ना, अमुक तमुक पॉडकास्टर आहे ना आपला मराठी फेमस, त्याच्यातलाच एक जण होता जो सांगत होता तो सदाशिव पेठेत राहिलेला आहे. म्हणजे त्याचा जन्म सदाशिव पेठेत झालेला आहे. सो त्याच्या लहानपणी अशा प्रकारची जी दहीहंडी ती व्हायची, की जसं आताची दहीहंडीचं कसं झालं आहे की कशावर तरी म्हणजे दोरीने लटकवतात, किंवा आपलं काय बोलतात त्याला JCB वगैरे आणतात आणि त्याच्यावर मग ती दहीहंडी लटकवतात. पण त्या काळात म्हणजे तो जेव्हा लहान होता तेव्हाची तो सदाशिव पेठेतली किंवा पुण्यात बऱ्याच ठिकाणी असं पेठेत, खास करून कसबा पेठेत खूप ठिकाणी, पेठेतल्या ठिकाणी अशा प्रकारची दहीहंडी केली जाते की
तो एक विशिष्ट व्यक्ती असतो जो नॉर्मली तुम्ही जेव्हा त्याला भेटाल तो एकदम नॉर्मल एकदम देवमाणूस सारखा असतो तो, असं त्याचं सांगणं होतं. पॉडकास्टर आहे तो ॲक्च्युली, ज्याची मी रील बघितली काल परवाच आताच ट्रेनिंगला चालू ना आपलं श्रीकृष्ण जन्माष्टमी वगैरे सगळं. सो त्याच्यात तो सांगत होता की एकदम सायलेंट माणूस, ज्या माणसाला तुम्ही इतर दिवशी किंवा कधीतरी भेटशाल तर एकदम असा देव माणसासारखा असतो तो. आणि म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा दहीहंडीला त्याच्या अंगात येतं असं शब्दात तो बोलला. पण मग अंगात येण्या म्हणण्यापेक्षा काहीतरी दैवी शक्ती असेल वगैरे काही जी येते आणि तो असा वागत नाही. आणि दहीहंडी कशा प्रकारची तिथं भरवली जाते तर बांबू असे लावले होते आणि त्या बांबूच्या मध्ये दहीहंडी ही ठेवली जाते. जसं आपण आता मारुंजीत बघितलं, मारुंजी गावात जाताना मारुंजी गावात गेलो. सो मारुंजी गावातच प्रकार चाललेला होता. असं चाबूक पण होतं, त्या चाबूकने ते मारत होते बघा आणि आशीर्वाद पण घेत होते. सो तो त्यावेळेसाठी तो व्यक्ती न राहता त्याच्यात एक दैवी रूप वगैरे येत असेल असं म्हटलं होतं, असं मान्यता आहे. सो अशा प्रकारची दहीहंडी PCMCतले पण म्हणजे मारुंजी गाव झालं 1-2 ठिकाणी होत असेल. मला लकीली ते एकदम दिसलं आणि मी विचार केला की म्हटलं हे मी कुठेतरी बघितलंय, हे म्हणजे जे तिथे चालू होता ना तो सीन, रस्त्याने जाताना मी बाईकवर चाललो, म्हटलं हा सीन मी कुठेतरी ऐकलंय. आणि काल परवाच मी लगेच रील्स बघितलं, लाईक केलेलं याच्यात, तर मला ते सापडलं. आणि मग त्याच्यात तो सांगत होता, त्याचं नाव मला आठवत नाही पण तो क्रिएटरच आहे, मराठी क्रिएटर आहे. तो सांगत होता सदाशिव पेठेत मी राहिलो सर अशा प्रकारची पण दहीहंडी होते. आणि जी आपली PCMCची सर्वात मोठी दहीहंडी वाकडला फिनिक्स मिलेनियम जवळ, तिथं आपण गेलोच. तिथे श्रीलीला येणार होती पण तुमची श्रीलीला काही आपल्याला भेटली नाही. भेटू नंतर भविष्यात कधी. पण सायली संजीव व्हिडिओ दिसायला तुम्हाला दिसली असेलच. सायली संजीव आणि एक छावा चित्रपटातला ॲक्टर होता, तो थोड्या वेळाने येणार होता. पण एक थराची जी सलामी दिली, ती सलामी आपण रेकॉर्ड वगैरे केली आणि मी स्वतः पण बघितली आणि नंतर निघून आलो, कारण गर्दी जास्त होत होती, बाईकचा इशू वगैरे सगळे इशू. आणि जातानाच मला डोळ्यात काय माहिती, मी मास्क घ्यायचं बोललो होतो ना, जे मी विसरून गेलो रस्त्यात. पण नंतर तो जो त्रास झाला आल्यानंतर आता डोळे डायरेक्ट असे आग मारते नाही का, की म्हणजे ते माती सगळी जाते ना. जे लक्ष्मी चौकात मारुंजी रोड कासारसाई रोड किंवा मग लक्ष्मी चौक किंवा ओव्हरऑल हिंजवडी म्हणून घ्या तुम्ही, भोंकर चौकाच्या तुम्ही रोड क्रॉस केला, भोंकर चौक क्रॉस केला, इकडे राईटला आले, हिंजवडीत घुसले, ते तुम्हाला माहिती काय होतं तुमच्यासोबत. एक तर ट्रॅफिक, दुसरी धूळ आणि डंपर वगैरे ते नॉर्मल आहेत नाही का हिंजवडी करायसाठी. सो ते सगळं होतं. मला पहिले मास्क घ्यावं लागेल, मी गेलोच आता थोड्या वेळाने बाहेर वगैरे गेलो तर जेवायचा प्लॅन होता. पण गर्दी एवढी होती म्हटलं पहिले रूमवर जाऊ बाबा, नंतरच जेवायचा वगैरे प्लॅन करू. आणि अशी होती माझी दहीहंडी पूर्ण, तर मी बघू नाही शकलो. म्हणजे दुसरं काय होणार होतं, दुसरा पहिल्या थराने सलामी दिली आणि तोच तर दहीहंडी फोडणार होता की काय. ॲक्च्युली प्राइजेस होते स्टार्टिंगला, मी ऐकलेलं की जो ती म्हणजे कितीतरी थराची होती, पण त्यांनी किती थर केलेले, आय गेस 6 का 7 थर केले. 6-7 थर केले. तिथे विविध आपले जे दहीहंडी फोडणारे गोविंद पथक आलेले होते, त्यांच्यातनं जो फोडेल त्याला विजेतापद म्हणजे केलं जाणार होतं. आणि ते ऑर्गनाईज केलं होतं रामदादा वाकडकर यांनी. सो दरवर्षी करतं ते. आणि मला म्हणजे तिथे गर्दी एवढी जास्त होती की मला बाईकचा इशू होता, म्हणून मी येऊन गेलो. म्हटलं नेक्स्ट टाईम आपण जाऊ. लास्ट इयर पण मी असंच केलं होतं, त्या टायमाला पण मी मिलेनियम जवळ होतो पण गेलो नाही गर्दीमुळे. पण यावेळेस ॲटलीस्ट बघितलं. बाकीचे जे सोशल ॲक्टिव्हिटीज टाईप डान्स वगैरे ते चालू होते. नंतर सायली संजीव ॲक्ट्रेस आलेली, जिची व्हिडिओ बघितली असेल तुम्ही. असं रँडम ब्लॉग चालू केला होता मी की आज दहीहंडी होती आणि म्हटलं कधी आपण शूट नाही केली. सो PCMCतली सर्वात मोठी दहीहंडी दरवर्षी रामदादा वाकडकर करतो. सो एकदम भारी येते. आता यानंतर पुढचा व्लॉग बघू, कुठं जाणं होतं काय होतं येईलच. पण तोपर्यंत तब तक मिलते नेक्स्ट व्हिडिओ में. तोपर्यंत बाय आणि जय श्रीराम.